नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका आराखडा अर्थात कृतीपत्रिका स्वरूप. विद्यार्थी मित्रो, परीक्षा जवळ आलेली आहे, तर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा पेपर देणार आहोत. तर या विषयासंदर्भात जी कृतीपत्रिका आहे याचं स्वरूप आपल्याला माहीत असणं हे गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत इयत्ता 10वी साठी बोर्ड परीक्षा घेतली जाते. तर त्यामध्ये जी कृतीपत्रिका असते त्याचं स्वरूप कशा प्रकारचं असतं या भागाची माहिती आता आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, इयत्ता 9वीची तुम्ही परीक्षा दिलेली आहे. त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा दिलेली आहे. विज्ञान ज्याप्रमाणे इयत्ता 9वीमध्ये पेपरचं स्वरूप होतं त्याचप्रमाणे इयत्ता 10वीमध्ये सुद्धा प्रश्नपत्रिका अर्थात कृतीपत्रिकेचं स्वरूप हे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय 100 गुणाचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 भाग विज्ञान पेपरचे असतात. भाग 1 यामध्ये सर्वसाधारणपणे भाग 1 मध्ये भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या 2 शास्त्रांचा समावेश असतो आणि विज्ञान भाग 2 मध्ये विद्यार्थी मित्रो जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन शास्त्र, आरोग्यशास्त्र या भागांचा समावेश असतो. तर दोन्ही जे पेपर असतात ते लेखी पेपर भाग 1चा 40 गुणांचा आणि भाग 2 40 गुणाचा आणि उर्वरित जे 20 मार्क आहेत ते प्रात्यक्षिक अधिक उपक्रम ॲक्टिव्हिटी बेस्ड उपक्रम यांचा त्यामध्ये समावेश असतो. म्हणजेच एकूण 100 गुणांची परीक्षा असते. त्यामध्ये लेखी भाग विज्ञान भाग 1ची 40 गुणाची, विज्ञान भाग 2ची 40 गुणाची असे 80 गुण आणि प्रात्यक्षिक अधिक ॲक्टिव्हिटी बेस्ड उपक्रम हे 20 गुणाचे असतात. एकूण 100 गुणाची कृतीपत्रिका म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय असतो. तर चला तर जाणूया आपण या कृतीपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारे असतं याची माहिती आता आपण घेऊया. विद्यार्थी मित्रो, कृतीपत्रिकेचं स्वरूप जाणण्यापूर्वी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये घटक निहाय गुण विभागणी, प्रत्येक पाठाला गुण विभागणी कशा प्रकारे दिलेली आहे बोर्डाच्या नियमानुसार. तर यामध्ये विज्ञान भाग 1 मध्ये 10 पाठ आहेत आणि विज्ञान भाग 2 मध्ये 10 पाठ आहेत. तर विज्ञान भाग 2 मधील आपण कृतीपत्रिका स्वरूप आणि या घटक निहाय गुण विभागणी कशा प्रकारे असते याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी विज्ञान भाग 2 यामध्ये आनुवंशिकता उत्क्रांती हे पहिलं प्रकरण आहे. यामध्ये कंपल्सरी तुम्हाला 3 गुणाचे प्रश्न या ठिकाणी विचारणार कृतीपत्रिकेमध्ये आणि विकल्पासह 5 गुणाचे प्रश्न या ठिकाणी असतील. त्याचबरोबर दुसरं प्रकरण आहे जीवन प्रक्रिया, सजीवातील जीवन प्रक्रिया. यामध्ये गुण आहेत 4 गुण आणि विकल्पासह 6 गुण आहेत. तिसरं प्रकरण आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. यामध्ये गुण 5 गुणाचे प्रश्न हे विचारले जाणार, विकल्पासहित 7 गुण. त्याचबरोबर चौथं प्रकरण आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. यामध्ये 5 गुण असतील आणि विकल्पासह 7 गुण. त्याचबरोबर या ठिकाणी 5वं प्रकरण आहे हरित ऊर्जेच्या दिशेने.
यामध्ये गुण आहेत 4 गुण, विकल्पासह 6 गुण. 6वं प्रकरण आहे प्राण्यांचे वर्गीकरण. यामध्ये तुम्हाला 4 गुणाचे प्रश्न विचारले जातील, विकल्पासह 6 गुण असतील. तर त्यानंतर 8वं प्रकरण आहे 7वं प्रकरण आहे ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची. यामध्ये गुण आहेत 4 मार्क आणि त्याचबरोबर विकल्पासह 6 गुण आहेत. 8वं प्रकरण आहे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. यामध्ये गुण आहेत 4, विकल्पासह 6. 9वं प्रकरण आहे सामाजिक आरोग्य. यामध्ये 4 गुण, विकल्पासह 6 गुण. 10वं प्रकरण आहे आपत्ती व्यवस्थापन. यामध्ये 3 गुणाचे प्रश्न विचारले जातील, विकल्पासह 5 गुण. तर असे एकूण तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये 40 गुणांचे प्रश्न हे विचारले जातील आणि विकल्पासह 60 गुणांची प्रश्नपत्रिका म्हणजेच कृतीपत्रिका असेल. तर विद्यार्थी मित्रो, 60 पैकी तुम्हाला 40 गुणाचे कंपल्सरी म्हणजे 40 गुणांचा हा कृतीपत्रिका असणार आहे. तर 40 गुणांचा पेपर हा तुम्हाला सोडवावा लागेल. तर या ठिकाणी आपण या घटकनिहाय गुण विभागणी तक्त्याकडे जर पाहिलं तर इथं 3रं आणि 4थं प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 आणि पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठाला सर्वसाधारणपणे अधिक गुण दिसतात आणि सर्वात कमी गुण हे आनुवंशिकता उत्क्रांती आणि त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन या पाठाला 3-3 गुण दिलेले दिसतात. यावरून तुम्ही कोणत्या घटकाला अधिक वेळ द्यावयाचा आहे हे तुम्हाला निश्चितच लक्षात येईल. तर अशा प्रकारे घटकनिहाय गुण विभागणीवरून कोणत्या भागाला अधिक वेळ द्यायचा हे तुम्हाला निश्चितच लक्षात येईल. त्याप्रमाणे तुम्ही कृती करावयाची आहे. यानंतर आपण कृतीपत्रिका स्वरूप कशा प्रकारचं असतं हे पाहूया. तर विद्यार्थी मित्रो, या कृतीपत्रिकेमध्ये म्हणजे विज्ञान भाग 1 असेल किंवा विज्ञान भाग 2 असेल, या कृतीपत्रिकेमध्ये सर्वसाधारणपणे एकूण 4 प्रश्न असतात. पहिला प्रश्न यामध्ये अ आणि ब असे 2 प्रश्न असतात. पहिला प्रश्न हा 10 गुणाचा असतो. त्याचप्रमाणे प्रश्न दुसरा हा सुद्धा 10 गुणाचा असतो. यामध्ये 10 गुणाचा प्रश्न हा पहिला म्हणजे प्रश्न दुसरा असतो. त्याचबरोबर प्रश्न तिसरा यामध्ये सुद्धा 15 गुणाचा प्रश्न असतो आणि प्रश्न चौथा हा सर्वसाधारणपणे 5 गुणाचा प्रश्न असतो. विद्यार्थी मित्रो, बघा, प्रश्न पहिला हा यामध्ये 10 गुणांचा प्रश्न असतो. अ आणि ब असे 2 उपप्रश्न असतात. अ ला 5 गुण असतात, ब ला 5 गुण असतात. प्रश्न दुसरा सुद्धा 10 गुणाचा असतो. यामध्ये अ हा 4 गुणाचा असतो आणि ब हा 6 गुणाचा असतो. प्रश्न तिसरा यामध्ये 15 गुण असतात आणि चौथा प्रश्न हा 5 गुणाचा असतो. अशा प्रकारे तुमची कृतीपत्रिका ही 40 गुणाची असते. तर चला तर पाहूया आता प्रत्येक प्रश्न कशा प्रकारचा असतो, त्या प्रश्नामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची माहिती आता आपण घेण्याचा प्रयत्न करूया. तर विद्यार्थी मित्रो, तुमच्या हातामध्ये कृतीपत्रिका पडल्यानंतर सर्वसाधारणपणे सूचना या कृतीपत्रिकेवर सुरुवातीला तुमच्यासाठी दिलेल्या असतात. तर पहिली सूचना असे असते की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक तेथे शास्त्रीय तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढाव्यात. तिसरा अशी सूचना असते मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. तर प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. त्यानंतर उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवतात. कृतीपत्रिकेच्या उजव्या बाजूला जे अंक आहेत ते पूर्ण गुण दर्शवतात. त्यानंतर 5वी सूचना अशी असते की प्रश्न क्रमांक 1 अ मधील
प्रत्येकी बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नास गुण दिले जातील. इथे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो, प्रश्न पहिला जो असतो त्यामध्ये आकडा 1 मधला अ हा बहुपर्यायी प्रश्न असतो. यामध्ये बहुपर्याय हे म्हणजेच यामध्ये पर्याय लिहायचे असतात. काही विद्यार्थी पहिला प्रयत्न करतात, दुसरा प्रयत्न करतात, तिसरा प्रयत्न करतात, दुसऱ्या वेळी दुसरे पर्याय त्यामध्ये सुचवले जातात, त्यांचे क्रमांक टाकले जातात, तिसऱ्या वेळी तिसऱ्या क्रमांक. तर असं न करता आपण व्यवस्थित विचार करून पहिलाच जो प्रयत्न आहे, पहिली पसंती केलेली आहे, पहिला जो प्रयत्न केलेला आहे त्यालाच गुणदान दिले जाईल. इतर जो प्रयत्न केलेला आहे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला गुणदान दिले जाणार नाही. इथं गांभीर्यानं लक्ष ठेवा काटेकोरपणे विद्यार्थी मित्रो. तर पहिला जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये जे पर्याय सुचवलेले आहेत त्या प्रयत्नासच तुम्हाला गुण दिले जातील. त्यानंतर 6वी सूचना अशी आहे, प्रत्येकी बहुपर्यायी प्रश्नाच्या अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहायचा आहे. तर जो पहिला प्रश्नामध्ये 1 आकडा असतो किंवा अ असतो त्यामुळे त्या ठिकाणी उत्तराचा पर्याय फक्त लिहायचा आहे. उत्तर पूर्ण वाक्यात लिहिणे गरजेचे नाही. अधोरेखित उत्तर लिहायची गरज नाही. पर्याय क्रमांकच त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, या सूचनेचं आपण उत्तरपत्रिका म्हणजेच कृतीपत्रिका सोडवताना काटेकोरपणे पालन करायचं आहे. पुन्हा एकदा आपण या सूचनेचं वाचन करूया. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 4 प्रश्न दिलेले असतात, ते 4ही प्रश्न सोडवण्याची गरज आहे. या ठिकाणी सोडवले पाहिजेत. ज्या ठिकाणी आकृत्या आहेत त्या ठिकाणी त्या आकृत्या शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या नामनिर्देशित आकृत्या काढावायच्या आहेत. प्रत्येक जो मुख्य प्रश्न असतो तो स्वतंत्र पानावर लिहिण्यास सुरुवात करायची आहे. उजव्या बाजूला कृतीपत्रिकेमध्ये अंक दिलेले आहेत, ते गुण दाखवतात. बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नास गुण दिले जातील. प्रत्येकी बहुपर्यायी प्रश्नाच्या अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांकच या ठिकाणी लिहावयाचा आहे. तर विद्यार्थी मित्र, या सूचनेचं पालन करून आपण कृतीपत्रिका अगदी छान सोडवण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. तर कृतीपत्रिका कशा प्रकारची असते हे आता आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पहिला प्रश्न असतो तो 10 गुणाचा असतो. त्यामध्ये अ आणि ब असे 2 उपप्रश्न असतात. तर अ हा एका गुणासाठी 5 प्रश्न असतात. तर अ हा 5 गुणाचा प्रश्न कशाच्या आधारे असतो, तर प्रात्यक्षिक कार्य, प्रयोगावर आधारित प्रश्नाऐवजी पाठ्यपुस्तकावर आधारित हे बहुपर्यायी प्रश्न असतात. तर विद्यार्थी मित्रो, प्रात्यक्षिक कार्यावर न घेता किंवा प्रयोगावर आधारित प्रश्न न विचारता जे पाठ्यपुस्तकावर आधारित म्हणजेच 1 ते 10 प्रकरणामधील आधारित जे प्रश्न आहेत ते बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी 1 ते 10 प्रकरणावर आधारित पाठ्यांशावर हे प्रश्न असतील. तर विद्यार्थी मित्रो, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल असे 5 गुणाचे प्रश्न या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. आणि या बहुपर्यायी प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही त्या प्रश्नाचा क्रमांक फक्त त्या ठिकाणी उत्तराचा क्रमांक त्या ठिकाणी लिहायचा आहे. उत्तर लिहिण्याची पूर्ण वाक्यात गरज नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधला ब हा उपप्रश्न असतो. त्यालाही 5 गुण असतात. या प्रत्येकी 1 गुणाचे 5 प्रश्न या ठिकाणी असतात. यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न प्रकार विचारले जातात. या ठिकाणी पहिला म्हणजेच विविध प्रकार कोणकोणते असतात, तर गटातील वेगळा घटक ओळखा, दिलेलं नाव, चित्र आधारित घटकापैकी वेगळा घटक या ठिकाणी ओळखण्याची गरज आहे. दुसरा असतो सहसंबंध ओळखा. प्रथम जोडीतील सहसंबंध ओळखून दुरुस्ती जोडी पूर्ण करायची असते. सहसंबंध ओळखायचा असतो. तिसरा प्रश्न असा असू शकेल, जोड्या जुळवा, चूक की बरोबर ते लिहा, नाव लिहा, दिलेल्या आकृतीला नाव द्यायचं असाही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर ओघ तक्त्यातील एखादी रिकामी जागा भरणं. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, प्रश्न पहिला हा 10 गुणाचा असतो. त्यामध्ये अ आणि ब असे प्रत्येकी 5-5 गुणाचे असतात. पहिला अ हा बहुपर्याय असतो. या बहुपर्यायापैकी
फक्त तुम्ही पर्याय क्रमांक त्यामध्ये उत्तरपत्रिकेमध्ये म्हणजे कृतीपत्रिकेतील उत्तरपत्रिकेमध्ये लिहिण्याची गरज आहे, फक्त पर्याय क्रमांक. त्यानंतर प्रश्न पहिल्यातला ब हा विविध प्रश्न प्रकार यामध्ये आढळतात. वेगळा घटक ओळखा, सहसंबंध ओळखा, जोड्या जुळवा, चुकी बरोबर लिहा, नावे लिहा, उदाहरणे सांगा, ओक तक्त्यातील एखादी रिकामी जागा भरणं. अशा प्रकारचा पहिला प्रश्न हा 10 गुणाचा असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न असतात, अ आणि ब. त्यापैकी अ हा 4 गुणासाठी असतो. यामध्ये 3 प्रश्न विचारले असतात, त्यापैकी 2 सोडवायचे असतात. यामध्ये 3 शास्त्रीय कारणे असतात आणि प्रत्येकाला 2 गुण असतात. हा प्रश्न शास्त्रीय कारणे लिहा असा प्रकारचा असतो. यात किमान एक प्रश्न शास्त्रीय कारणाचा जीवशास्त्रावर आधारित, तर एक प्रश्न हा पर्यावरण शास्त्राशी संबंधित असतो. तर प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. शास्त्रीय कारणे 3 विचारले जातात, त्यापैकी 2 सोडवायचे असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, तर एक किमान जीवशास्त्र आणि एक पर्यावरण शास्त्रावर आधारित असतो. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ब हा उपप्रश्न, यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 3 सोडवायचे असतात आणि प्रत्येकाला 2 गुण दिलेले असतात. यामध्ये 5 प्रश्नापैकी 2 जीवशास्त्रावर किमान विचारले जातात आणि 2 पर्यावरण शास्त्रावर आधारित किमान विचारले असतात. तर अशा प्रकारे यामध्ये प्रश्न विचारले जातात. यामध्ये प्रश्न दुसऱ्या ब मध्ये प्रश्न विचारण्याचे विविध प्रकार आहेत. यामध्ये ब मध्ये नियम, व्याख्या, तत्वे, उदाहरणासहित स्पष्ट करणे. तर नियम, तत्व, व्याख्या, उदाहरणासहित स्पष्ट करणं असा प्रकारचा प्रश्न असेल. त्यानंतर टिपा लिहा. यात एखाद्या संकल्पनेवर आधारित अथवा चित्र, आकृतीवरून बोध होत असलेल्या संकल्पनेचा समावेश होऊ शकतो. त्यानंतर ओक तक्ता पूर्ण करणे, फरक स्पष्ट करणे. फरक लिहिताना फरकाचे मुद्दे किमान 4 असणं आवश्यक आहे. त्यानंतर गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे, तोटे, परिणाम लिहिणे. यामध्ये किमान 4 विधान लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर उदाहरणे लिहिणे. अशा प्रकारचा प्रश्न 2 मध्ये विविध प्रश्न प्रकार हे असतात. प्रश्न 2 मध्ये 5 प्रश्न विचारलेले असतात, त्यापैकी किमान 3 सोडवणं गरजेचं आहे. प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण असतात. यामध्ये प्रश्न प्रकार अशा प्रकारचे असू शकतात: नियम, उदाहरणे, टिपा लिहा, ओक तक्ता पूर्ण करणे, फरक स्पष्ट करणे, गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे, तोटे, परिणाम लिहिणे, उदाहरणे लिहिणे. अशा प्रकारचे प्रश्न हे असू शकतात. अशा प्रकारे प्रश्न दुसरा हा 2 उपप्रश्नांचा म्हणजे अ आणि ब. अ ला 4 गुण असतात, तर ब ला 6 गुण असतात. एकूण 10 गुणाचा प्रश्न हा असतो विद्यार्थी मित्रो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 8 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये 5 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असतात, म्हणजेच हा प्रश्न 15 गुणासाठी विचारला जातो. यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की 8 प्रश्न असतात. 8 प्रश्नापैकी 5 प्रश्न सोडवणे गरजेचे असतात आणि प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण असतात. या 8 पैकी 4 जीवशास्त्राच्या वर आधारित, 4 पर्यावरण किंवा आपत्ती व्यवस्थापन शास्त्रावर आधारित असे प्रश्न विचारले जातात. यामध्ये प्रश्न प्रकार असे असू शकतील: दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे, उपाययोजना सुचवणे, दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्या असेल त्याच्यावर परिणाम उपाय सुचवणे, आकृतीचे स्पष्टीकरण लिहिणे, नामनिर्देशन करून आकृतीचं स्पष्टीकरण लिहा, सारणी, तक्ता पूर्ण करणे, उदाहरणासह स्पष्टीकरण लिहिणे, आकृती पूर्ण करणे, आकृतीवर आधारित प्रश्न सोडवणे, स्पष्टीकरण सहित उत्तरे लिहिणे, नियम, सिद्धांत स्पष्ट करून लिहिणे, परिच्छेद पूर्ण करणे. अशा प्रकारे 8 प्रश्न असतात. 8 पैकी 5 सोडवणे.
प्रत्येकाला 3 गुण असतात. बघा विद्यार्थी मित्रो, या 8 प्रश्नामध्ये कशा प्रकारचे प्रश्न प्रकार असू शकतील. एखादं विधान दिलं असेल, त्या विधानाचं स्पष्टीकरण लिहिणं गरजेचं आहे. एखादी समस्या दिली असेल, त्या समस्येवर उपाययोजना सुचवणं. त्याचबरोबर एखादी समस्या दिली असेल तर त्या समस्येचा परिणाम काय होतील आणि त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल याची माहिती देणं. त्याचबरोबर एखादी आकृती दिली असेल, त्या आकृतीचं स्पष्टीकरण करणं. चुकीचे असेल दुरुस्ती करून त्याचं स्पष्टीकरण लिहिणं असेल. त्याचबरोबर एखादी सारणी ओघ तक्ता पूर्ण करणं, उदाहरणासह स्पष्टीकरण लिहिणं, आकृती पूर्ण करणं. एखाद्या आकृतीवर विविध प्रश्न विचारले जातील, ते प्रश्न सोडवणे, स्पष्टीकरणासहित उत्तरं सोडवणं. त्याचबरोबर एखादा नियम, तत्व, सिद्धांत स्पष्ट करून लिहिणं आणि परिच्छेद पूर्ण करणं. अशा प्रकारे एकूण प्रश्न तिसऱ्यामध्ये 8 प्रश्न विचारले जातात. 8 पैकी 5 सोडवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला 3 गुण असतात. 15 गुणाचा हा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रो. त्यानंतर प्रश्न चौथा यामध्ये 2 प्रश्नापैकी 1 प्रश्न सोडवणं आणि प्रत्येकाला 5 गुण असतात. म्हणजेच प्रश्न चौथा हा 5 गुणाचा असतो. त्यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात, 2 पैकी 1 सोडवायचं असतात. तर या 2 पैकी 1 जीवशास्त्रावर आधारित तर 1 पर्यावरण किंवा आपत्ती व्यवस्थापन शास्त्रावर आधारित असा प्रश्न असतो. यामध्ये प्रश्न प्रकार कसे असतात तर नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणं, चुकीच्या आकृती दुरुस्त करून नव्याने काढा व स्पष्टीकरण लिहिणं, सविस्तर स्पष्टीकरणासह वर्गीकरण करणं, परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहिणं, सारणी तक्ता पूर्ण करा आणि स्पष्टीकरण लिहा, विस्तृत उत्तर लिहिणं, दिलेल्या घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करून त्याचे स्पष्टीकरण लिहिणं. तर अशा प्रकारे विविध प्रश्नांचे प्रकार यामध्ये आढळतात. पुन्हा एकदा आपण पाहूया प्रश्न चौथ्यामध्ये प्रश्न प्रकार कशा प्रकारचे असतात. तर नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणं, चुकीची आकृती काढून नव्याने काढा स्पष्टीकरण लिहिणं, सविस्तर स्पष्टीकरण वर्गीकरण करणं, परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहिणं, सारणी तक्ता पूर्ण करा स्पष्टीकरण लिहिणं, विस्तृत उत्तरं लिहिणं, दिलेल्या घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करणं, त्याचे स्पष्टीकरण करणं. अशा प्रकारे प्रश्न चौथा हा 5 गुणांचा असतो. 2 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 1 सोडवणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, तुमची 40 गुणांची प्रश्नपत्रिका ही 4 प्रश्नांच्या आधारे असते. 4 प्रश्नामध्ये विविध प्रश्न प्रकार कशा प्रकारचे असतात, ते कसे सोडवायचे याची माहिती आता आपण घेतलेली आहे. यानंतर तुमचं अंतर्गत मूल्यमापन म्हणजेच प्रात्यक्षिक परीक्षेची माहिती या ठिकाणी आता आपण घेऊया. या ठिकाणी अंतर्गत मूल्यमापन गुण विभागणी पहा. इथं एकूण गुण 20 गुण असतात. प्रात्यक्षिकासाठी भाग 1 साठी 1 प्रयोग आणि भाग 2 साठी 1 प्रयोग. तर भाग 1 साठी जो प्रयोग दिलेला असतो त्याला 6 गुण असतात आणि उपक्रमाला 2 गुण असतात आणि जी नोंद वही आहे त्याला 2 गुण असतात. त्याचप्रमाणे भाग 2 साठी विज्ञान प्रयोगासाठी 6 गुण असतात. विज्ञान प्रयोग वहीसाठी म्हणजे प्रात्यक्षिक नोंद वहीसाठी 2 गुण असतात आणि उपक्रमासाठी 2 गुण असतात. तर आपण उपक्रम कसा करायचा आहे तर प्रथम सत्रामध्ये उपक्रमाची निवड व पूर्वतयारी करायची आहे. द्वितीय सत्रात उपक्रम लेखन करायचं आहे आणि सादरीकरण करून ते जमा करायचं आहे. त्याचबरोबर विज्ञान 1 भागासाठी वर्षभरात 1 उपक्रम घ्यायचा आहे. विज्ञान भाग 2 साठी वर्षभरात 1 उपक्रम घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो प्रयोग करतो भाग 1 साठी आणि भाग 2 साठी, तर प्रयोगाची कार्यपद्धतीला त्याला 3 गुण आहेत, निरीक्षण घेण्याला 2 गुण आहेत आणि अनुमानाला किंवा निष्कर्षाला 1 गुण आहे. तर अशाच प्रकारे भाग 2 साठी सुद्धा प्रयोगाची कार्यपद्धती 3 गुण, पुरेशी निरीक्षण घेणे 2 गुण आणि अनुमान निष्कर्ष याला 1 गुण. तर अशा प्रकारे तुमची अंतर्गत मूल्यमापन म्हणजे प्रयोगाला प्रात्यक्षिक कार्याला 8 गुण,
त्याचबरोबर उपक्रमाला 2 गुण, म्हणजेच भाग 1 साठी 8 गुण आणि प्रयोग नोंदवही याला 8 गुण आणि उपक्रमाला 2 गुण असे 10 गुण आणि भाग 2 ला प्रयोगाची कार्यपद्धती किंवा त्याला 8 गुण, नोंदवही सहित 8 गुण आणि उपक्रमाला 2 गुण असे 10 गुण, म्हणजे 10 अधिक 10 20 गुण असं अंतर्गत मूल्यमापन हे केलं जातं. तर विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुमची 40 अधिक 40 80 मार्काची लेखी परीक्षा असते आणि 20 हे अंतर्गत मूल्यमापन असतं. असा विज्ञान आणि तंत्रज्ञान असा 100 गुणाचा पेपर असतो. कृतीपत्रिका म्हणजेच कृतीपत्रिकेचं स्वरूप आता या ठिकाणी आपण माहिती करून घेतलेलं आहात. याप्रमाणे आपण कृतीपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपणास पुन्हा एकदा परीक्षेच्या शुभेच्छा देऊन मी इथं थांबतो. धन्यवाद.